इतने बिल भेजेंगे 8-8 हजार 10-10 हजार एक महीने का, तो इतने बिल कैसे हम भरना। और एक तो तुम टाइम पे लाके देते हैं बिल हमारे हाथ में, 26 तारीख को लाके दे तो 6 दिन के अंदर 10-10 हजार रुपया कहाँ से लाना गरीब लोग। थोड़ा जल्दी भी लाके नहीं देते बिल, और ऊपर से लेट हो गया तो तुम ब्याज भी लेते, इसीलिए जानबूझ के तुम लेट लाके देते कि तुमको ब्याज मिलना करके। और ऊपर से आप लोग बोलते हो कि अगर लेट आप लोग फीस भरोगे तो आप हम लोग आके आपकी लाइट काट देंगे। ये क्या बात हो गई? 21 तारीख की डेट है और आप लोग इतना लेट ला कर दे रहे हो, तो हम लोग इतने पैसे कहाँ से लाएंगे? हम लोग पहले रोज मजदूरी वाले हैं, हम लोग इतने पैसे कहाँ से भरेंगे? अगर थोड़ा सा भी लेट होता है तो आप लोग डायरेक्ट घर पर आ जाते हो 10 लोगों को लेके कि आप लोग लेट हो गए, हम लोग आपका लाइट बिल काट देंगे। ये क्या बात हो गई आप लोगों की? येतात MSEB मधून आणि लाईन कट करण्याची आम्हाला धमकी देतात। तसं आम्ही नाही केलं तरी देतो बा आम्हाला 4-2 दिवसाची मुदत द्या, दिली मुदत तुम्हाला पुष्कळ म्हणतात आणि येतात आणि आमचं बिल काटून चालले जातात। म्हणजे मग आम्ही गरीब माणसांनी काय करायचं याच्यावर? तर याच्यावर आम्हाला काहीतरी, एक तर बिलही आमचं वाढून आलेलं आहे आणि आम्हाला हे जे बिल येत आहे आम्हाला गलत तारखेवर देऊन राहिलेले आहे। जे 21 तारखेच्या आत मिळायला पाहिजे ते आम्हाला 26 तारखेला मिळत आहे आणि 21 तारखेची डेट टाकलेली आहे। तर मग आता याचं काय करायचं आहे? जे काय करायचं आहे यांनी MSEB वाल्यांनी आम्हाला बरोबर टायमावर बिल आणून देणे आणि हे एक महिन्याचे 3-3 हजार रुपये, 4-4 हजार, 8-8, 14-14 हजार रुपये बिल येत आहे। तर मग आम्ही खायचं काय आणि हे बिल भरायचं काय? आम्हाला तर हे दिवा जे राखेल टाकून दिवा लावण्यापेक्षा आमची कंडिशन बदतर केलेली आहे। तर मग आम्ही या दिव्याकडे पाहू का या बिजली बिलाकडे पाहू की पोटा पाण्याचं पाहू?